तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आता निवळलंय। मराठवाड्यावरचं संकट आता पुढे सरकलेलं आहे। पूर्व विदर्भातील 3 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत दक्षतेचा इशारा मात्र देण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या मराठवाड्यावरचं जे संकट होतं ते पुढे सरकलेले आहे। सलग 3 दिवस या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज आधी वर्तवला होता। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, जे संकट खरं तर मराठवाड्यावरती होतं ते पुढे सरकलेलं पाहायला मिळतंय। काय विदर्भामध्ये स्थिती असेल अंदाज? प्रादेशिक हवामान खात्यानं जी माहिती दिली, अंदाज व्यक्त केलेला आहे, नकाशे आणि इतर सॅटेलाइट मॅपिंग जे आहे त्याचा तंतोतंत अभ्यास करून त्यानुसार पूर्व विदर्भामध्ये जे जिल्हे आहेत चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी आगामी 2-3 दिवसामध्ये मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी काही सरी ज्या आहेत त्या कोसळण्याची शक्यता जी आहे ती प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे। आता यामध्ये 3 दिवस ढगाळ वातावरण जे आहे ते राहणार आहे आणि ढगाळ वातावरणामुळे सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कारण की कापूस असेल किंवा सोयाबीन असेल त्यांना जास्त ढगाळ वातावरण जर राहिलं तर नुकसान होतं। येलो मोझॅकचा सुद्धा रोग आलेला आहे, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरचा काही भाग या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस कोसळेल असं प्रादेशिक हवामान खात्यानं सांगितलंय। बंगालच्या उपसागरामध्ये खाडीमध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे आणि ढग जे आहेत ती आता पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकलेली आहेत। त्यामुळे ढगाळ वातावरण नागपूर पासून पूर्व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आजपासून निर्माण झालं आहे। नक्कीच त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे विदर्भातील सर्व लोकांना सुद्धा। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण।